श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर आनंद बेहरे युक्तिवादमध्ये आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, रशियाचा अत्यंत चाणाक्ष आणि क्रूर म्हणेन मी, त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ करीन एकदा. कारण ह्या पुतीन नावाच्या गृहस्थांनी थंड डोक्यांनी अनेक मर्डर केलेले आहेत. अशा क्रूर अशा रशियाच्या अध्यक्षाची काल व्हिजिट झाली आणि आपले पंतप्रधान मोदी स्वतः स्वागताला पालम विमानतळावर गेले होते दिल्लीला. मला जी माहिती मिळाली तर ते फॉर्च्युनरमधनं पांढऱ्या रंगाच्या, आणि अशी माहिती मला मिळाली की ती MH01 मुंबई पासिंगची होती आणि ती कमिशनरची होती बहुतेक गाडी. तर अशा गाडीमधनं त्यांनी एस्कॉर्ट करून पुतीन साहेबांना घेऊन ते हॉटेलवर किंवा गंतव्यस्थळी गेले. ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धिवंतांनी व्हिडिओ केलेले आहेत, त्यांची अक्कल पाजळायचा प्रयत्न केलाय. मी तुम्हाला सांगतो, मी दाव्याने सांगतो की ह्याच्यामध्ये इंटेलिजन्स हा अत्यंत भयानक पद्धतीने असेल. आणि हे दोन्ही जे नेते आहेत हे अत्यंत प्रभावशाली आहेत आत्ता जगात, आणि ह्या दोघांनाही भारताच्या भूमीवर संपवणं सोपं अशा पद्धतीने हा इंटेलिजन्स आपल्या NIA मिळाला असेल. कारण ज्यांना संपवायचं आहे त्यांनाही वाटत असेल की भारतामध्ये हे दोन प्रभावशाली नेते कधी नव्हे तर एकत्र येत आहेत, ह्यांना संपवणं आपल्याला काही कठीण नाही. त्याच्यामुळे रेंज रोवर, लॅम्बोर्गिनी, तुम्ही काय ज्या ज्या कारचे नाव घ्याल त्या सगळ्या सोडून गेला बाजार स्कॉर्पिओ सुद्धा मोदींनी फॉर्च्युनरमधनं त्या पुतीन साहेबांना घेऊन गेले. ह्याचं नक्कीच कारण इंटेलिजन्स ब्रेक करणे, आणि त्याच्यामुळं हा मोठा कट जो होणारा होता हा मोदींनीच म्हणू आपण हाणून पाडला. ह्याचा रेफरन्स मी तुम्हाला असा देतो. मागच्या वर्षी G20 चायनामध्ये झाली. तुम्हाला आठवत असेल की पुतीनच्या कारमध्ये बसलेले मोदी आपण सगळ्या, म्हणजे अगदी तुमच्या न्यूयॉर्क टाइम्सपासून सगळ्यांच्या फ्रंट पेजवर ह्या दोघांचा फोटो होता. आणि मला, म्हणजे मी चुकत असेल तर करेक्ट करा, एक अर्धा ते 1 तासाच्या दरम्यानचा काळ मोदी आणि पुतीनच्या कारमध्ये होते. त्याचा रेफरन्स असा होता श्रोते हो, की त्यावेळेला सुद्धा मोदींना उडवायचा म्हणजे मारण्याचा कट तिथं शिजला होता. आणि तो कट शिजल्यानंतर चायनाच्या इंटेलिजन्सला जेव्हा ती बातमी ब्रेक केली त्यांनी, त्यावेळेला इमिजिएटली त्यांनी भारत आणि रशियाशी संपर्क साधून, कारण तुम्हाला सांगतो चायनाचं त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्यांचं म्हणणं होतं की मोदी मेला तरी चालेल, चायनात नाही, तो बाहेर कुठेही मेला तरी चालेल, पण चायनामध्ये तो मरणं आम्हाला परवडणार नाही. त्याच्यामुळं इमिजिएट सूत्र हलवली, भारताचं गुप्तचर, रशियाचं गुप्तचर, आणि त्यांच्यामध्ये ते वेगळ्या गाडीतनं येणार होते मोदी एअरपोर्टला उतरल्यानंतर चायनाच्या त्या बीजिंगला, पण ते त्या गाडीतनं न येता त्यांना एस्कॉर्ट पुतीननी केलं. तोच प्लॅन आत्ता इथं होता आणि तो मोदींनी हाणून पाडला. जसं पुतीननी मोदींना वाचवलं तसं आज पुतीनला मोदींनी वाचवलं, किंवा मोदी आणि पुतीन दोघांनाही मोदींनीच वाचवलं असं मी म्हणेन. तर थोडंसं याच्यावर विचार करा आणि तुम्ही व्यक्त व्हा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.